क्रिकेट मंडळ नवगाव यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या महाशिवरात्री चषकामध्ये मी संदीप जगे आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतोय नवगावच्या ऐतिहासिक ताडभाट मैदानमध्ये। आणि ज्या क्रिकेट स्पर्धेबद्दल सदैव दबदबा दहशत दरारा हे सारं काही खरं आहे ना, त्याच स्पर्धेचे घटक होण्याचं भाग्य आपल्याला लाभतं। याच्यासारखा बोरेश्वराचा आशीर्वाद काय असू शकतो, म्हणून एकदा बोलूया बोरेश्वर महाराज की यस। काय ऊर्जा आहे, आणि या ऊर्जेच्या निमित्तानं मरुवाई बावली सिंगम रेवत जागृती संघाला मनपूर्वक शुभेच्छा, प्रेसी नवगाव संघाला शुभेच्छा। नाणेफेकीचा कौल झाला, प्रेसी नवगाव संघाने नाणेफेकीचा कौल जिंकला आणि दरवर्षीप्रमाणे याही वेळेला मैदानामध्ये सर्वोत्तम कामगिरी करण्यासाठी हे सारे दिग्गज खेळाडू सज्ज झालेत। हातामध्ये चेंडू घेऊन सज्ज आहे मनीष मोकल, अलिबाग तालुक्यातील नामांकित खेळाडू, आणि त्यांच्यासाठी पारितोषिक सुद्धा आले। पण पहिला मनीषचा हा चेंडू आणि फलंदाज बाद। व्हाट अ बॉलिंग, लागेल की मनीष मोकल मगाशी सुद्धा गोलंदाजीला आले, आणि मगाशी गोलंदाजीला आल्यानंतर त्यांनी सुद्धा पहिल्या चेंडूवरती पहिली विकेट मिळवली। आणि आता विकासदादा आपण काय म्हणतो, असं म्हणतात ना की इतिहासाची पुनरावृत्ती होते, म्हणजे घरामध्ये असणारं भांडण परत एकदा उद्भवलं तर आपण म्हणतो की इतिहासाची पुनरावृत्ती झाली। परीक्षेमध्ये आपल्याला 100 पैकी 35 मार्क तिमाहीत मिळाले होते, सामाहीत सुद्धा मिळाले की म्हणतो इतिहासाची पुनरावृत्ती होते। आणि आपण आपल्या मुलाचे एक टपली सुद्धा लगवतो, बाबा इतिहासाची पुनरावृत्ती तू करणार म्हणून। तसं पण याच वेळेला सर्वोत्तम कामगिरीच्या बाबत म्हणावं लागेल की जो मगाच्या मॅचचा अर्थातच सामनावीर होता नागेश वाडेकर, त्याला बाद करून परतावून लावले। नागेश या वर्षी तुफान फॉर्म मध्ये होता, विशेषतः मनीष मोकल या गोलंदाजीसाठी ओळखला जातो। फलंदाजाने लवकर मैदानात जायचंय, खेळाडूंना ही विनंती असेल मित्रांनो, 20 मिनिट्स मध्ये आपल्याला 4 ओव्हर करायचे आहेत, सो बी फोकस ऑन द ग्राउंड। ओके कम ऑन लेट्स प्ले। मनीष मोकलच्या बाबत आपण बोलत होतो, मनीष मोकलच्या हातामध्ये जेव्हा चेंडू येतो ना, बघा आमचे मित्र राकेश दादा इथे बसलेले आहेत, सर्व 40+ रायगड जिल्ह्यातल्या नामांकित स्पर्धा त्यांनी जिंकलेल्या आहेत, आणि ते मला कळवतात अलिबाग तालुक्यातील कोणताही क्रिकेटपटू असो त्याने आयदर विकेटची हॅट्रिक करो, त्याने 6ची हॅट्रिक करो किंवा त्याने 4ची हॅट्रिक करो, ते त्यांना या ठिकाणी मैदानामध्ये पारितोषिक असेल ते किंबहुना अर्थातच 3000 रुपयांचं 3000 रुपयांचं पारितोषिक राकेशजी चव्हाण यांच्या वतीने असेल। यस, पुढचा चेंडू नवीन फलंदाज मैदानामध्ये अभिषेक आंगणे मैदानामध्ये गेले। अभिषेक सुद्धा याही वर्षी आपण पाहतोय तुफान फॉर्म मध्ये आहेत, आणि त्याच्यामुळे मुंबईच्या असणाऱ्या या खेळाडूने एक वेगळे दबदबे निर्माण केलेले आतापर्यंत पाहिलेले आहेत। अक्षय मात्रेला अर्थात मैदानामध्ये साथ देणार आज मैदानामध्ये आपल्या अलिबागचे आहेत, त्याच्यामुळे त्यांना माहिती आहे की या मैदानामध्ये एक जल्लोष आणि त्याच वेळेला उत्साह कोणत्या स्वरूपाचा असतो। पण किंबहुना मनीष मोकलच्या अगेन्स्ट खेळण्याचा जो काही अनुभव आहे ना मैदानामध्ये, तो थोडा वेगळ्या स्वरूपाचा असेल, कारण आतापर्यंत मनीष मोकलने अनेक साऱ्या मैदानामध्ये मॅन ऑफ द मॅच, मॅन ऑफ द सिरीज किंवा त्याच वेळेला बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट हा किताब हस्तगत केलाय। पण जेव्हा समोर ओळखीचा खेळाडू येतो ना, म्हणतात ना की आपण ओळखीचा एखादा व्यक्ती समोर आला की आपण हातातला एखादा जे व्यसन करतात त्यांच्यासाठी हा डायलॉग आहे, सिगरेटचा तुकडा लगेच तुम्ही बाजूला ठेवता किंवा त्याच वेळेला दारूची बाटली लपवण्याचा प्रयत्न करता, हे करू नये। कारण मी नेहमी म्हणतो ना की दारू सोडा, सिगरेट सोडा, वाईट व्यसन सोडा, पण कॅच नका सोडू, हे महत्त्वाचं आहे। पण अशा गोष्टी जेव्हा आपण शिस्तबद्ध पद्धतीने करण्याचा प्रयत्न मैदानामध्ये जेव्हा म्हणतो ना, तेव्हा क्रिकेटच्या मैदानावर हे होत नाही, त्याला ती शिस्तबद्धता थोड्या विजिगुषू प्रमाणात दाखवली जाते, ज्याला खडूस वृत्ती म्हणतो आपण। बघा आता आले मनीष मोकल या वेळेला गोलंदाजीला, त्याने सन्मान वगैरे करणार नाही, त्यांना माहिती आहे की इथे सन्मान वगैरे होणार नाहीये, तर अशा वेळेला प्रत्येक चेंडूवरती विकेट घेण्यासाठी प्रयत्न होणार। आणि इथे काय झालंय, अभिषेक आंगणे बचावलेत का की अभिषेक आंगणे बाद आहेत, याच्यासाठी तिसऱ्या पंचांची मदत मागितली गेले। पण अभिषेक आंगणे मात्र मैदानामध्ये विकासदादा थोडेसे वेगळ्याच लुक मध्ये पाहायला मिळतात, त्यांची बॉडी लँग्वेज काही वेगळी गोष्ट सांगते। बरोबर आहे, अतिशय जबरदस्त असा तो पंचांचा एक अंपायर कॉल आलेला आहे, परंतु अभिषेकची बॉडी लँग्वेज टाकते की आपण कदाचित मैदानाच्या बाहेर जाऊ शकतो अशी त्याची बॉडी लँग्वेज सांगते। परंतु एक मन सांगते की बघूया, थर्ड अंपायरच्या डिसिजनपर्यंत वेट करूया। आणि हाच अभिषेक आंगणेने 2 वर्षापूर्वी लक्ष्मी रिसॉर्ट संघातर्फे बेस्ट बॅटर या महाशिवरात्री चषकाचं घेतलं होतं। प्रेसी नवगाव संघ नाणेफेकीचा कौल जिंकला, क्षेत्ररक्षणाचा निर्णय त्याने स्वीकारला। बघा घरच्या प्रेक्षकांचा पाठिंबा हा एक महत्त्वाचा भाग असतो।
मरुआई माऊली सिंगम रेवस जागृती संघाचा कर्णधार बघा पॅकर रेवसचा संघ मैदानामध्ये भावेश शेलार सुद्धा उपस्थित आहेत इथे. भावेश वेलकम इन अलिबाग. सो पॅकर रेवस संघ होता मैदानामध्ये. आज मैदानामध्ये आपण पाहतोय त्यांचे नवीन मुलांनी या सगळ्यांनी कॉन्ट्रीब्युशन काढून असेल कदाचित. दादा बरोबर आहे ना, क्रिकेटची ती एक स्पेसिफिक शब्द आहे तो फक्त ठेवतो मी. तो क्रिकेटची आवड इथेच आपण तो शब्द फक्त पेस्ट करूया. तो स्पेसिफिक शब्द मी गाळतो समालोचनामध्ये, तोच पकडला नाही तर भावेश माझी पण रील बनेल संदीप जगे हा शब्द वापरतात वगैरे वगैरे. सो त्याच्यामुळे मी तो शब्द ठेवतो. पण क्रिकेटबद्दल असणारी आवड जी आहे ना ती या मुलांनी एकत्र मला वाटतं कॉन्ट्रीब्युशन काढलं आणि त्याच्यानंतर 80-85 जणांनी ठरवलं चला आपला रेवसचा संघ असला पाहिजे. जागृती रेवस हा संघ आला, रेवस जागृती. मरुआई माऊली सिंगम त्यांनी नाव दिलं आणि ते म्हणाले नाही आमचाही संघ महाशिवरात्रीला खेळला पाहिजे. मला आठवते क्रीडा भवनला दादा, क्रीडा भवन नवगाव 11 क्रीडा भवनमध्ये सहभागी झाली होती आणि त्यावेळेला नवगावच्या मधील जे 11 खेळाडू खेळले होते, टोटल 14 खेळाडू जेव्हा असायचे त्यावेळेला नवगावच्या बऱ्याच जणांनी एंट्री फी जमावी. त्यावेळेला मला वाटतं 3,500-4,000 रुपये एंट्री फी होती आणि त्याच्यासाठी छोटं का होईना कॉन्ट्रीब्युशन दिलं होतं, छोटं कॉन्ट्रीब्युशन दिलं होतं. सौरभ काय नॉट आउट आहे. तर हे क्रिकेट बद्दलचं प्रेम असतं. वळूया या अशा साऱ्या गोष्टी आज दिवसभरात आणि उद्या दिवसभरात मी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न नक्की करेन. पण हा उत्साह वेगळा असतो ना मित्रांनो. इथे अभिषेक आंगणे बचावलेत ही चांगली गोष्ट म्हणावी लागेल ती मरुआई माऊली सिंगम रेवस संघासाठी. कारण अभिषेकने मैदानामध्ये राहणं, जसं मगाशी विकासदादा म्हणाले इथे की 2 वर्षापूर्वी याच मैदानामध्ये लक्ष्मी रिसॉर्ट संघासाठी खूप चांगल्या प्रकारचं टॅलेंट मैदानामध्ये दाखवलं होतं, पण त्याला थोडं कंटिन्यू करणं फार महत्त्वाचं आहे. अलीकडच्या काळामध्ये क्रिकेटर खूप साऱ्या स्पर्धा खेळतात, त्यामुळे या मैदानावरती खेळलेल्या चांगल्या आठवणी त्यांच्या जमेच्या बाजू होऊ शकतात, त्याचा थोडा अभ्यास करावा लागेल. मनीष मोकलचा चेंडू या वेळेला बॅक टू द बॉलर उडवलाय सीमारेषेच्या बाहेर. दे धक्का घे छक्का. मी हेच म्हणालो होतो की तुम्ही एखाद्या गोष्टीशी यूज टू असाल ना तर त्यावेळेला तुम्ही त्याच्या अगेन्स्ट चांगली कामगिरी करू शकता. मनीष मोकल आणि अक्षय म्हात्रे हे काही आज क्रिकेट एकमेकांच्या अपोजिट खेळत नाहीयेत. तुम्ही वारंवार जेव्हा एकमेकांच्या समोर असता तेव्हा तुम्हाला माहिती असतं की एखादा बॉलर काय लेग कटर टाकत असतो, एखादा बॉलर तुम्हाला कुठला ओव्हरपिच चेंडू देऊ शकतो किंवा त्याच्या अगेन्स्ट मध्ये कोणता स्टान्स आपण घेऊ शकतो. या सगळ्या गोष्टी क्रिकेटमध्ये मॅटर करतात मित्रांनो. थांबा डीजे मास्टर. आरसीए पेंट कडून याही वेळेला या वेळेला मनगटाचा ताकदी वापर आणि चेंडू जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. षटकार. सोमनाथ कोळी जो मैदानामध्ये खेळायचा ना त्यावेळेला तो इतका प्रोफेशनल वाटायचा. त्याचे व्हाईट कलरचे शूज, व्हाईट कलरचे अर्थात टी शर्ट आणि त्याच वेळेला त्याची ती ब्लॅक कलरची कॅप, हे कॉम्बिनेशन असायचं. आणि सोमनाथ ज्या वेळेला मैदानात खेळायचा ते पाहण्यासारखं असायचं. खूप चांगला क्रिकेटपटू रेवसने आपल्याला दिला. पुढचा चेंडू या वेळेला लॉंग ऑफ मध्ये ट्रॅव्हल होणार चेंडू आणि हाही चेंडू सीमारेषेच्या बाहेर आहे. लागोपाठ तिसरा षटकार. राकेश चव्हाण यांच्याकडून 3,000 रुपयांचं पारितोषिक. कावाडे हाशिवरे पट्ट्यामधील असणारा गाव आज अलिबाग तालुक्यातील खेळाडूने जर लागोपाठ 3 षटकार लगावले तर त्याच्यासाठी 3,000 रुपयांचं पारितोषिक होतं. 40+ संघाचे कर्णधार आणि सर्वेसर्वा राकेश चव्हाण यांच्याकडून आणि ते पारितोषिक पटकावतोय अक्षय म्हात्रे. आणि ते म्हणतात ना की नाम
नाम हे अक्षय. अक्षय आज मैदानामध्ये अक्षय नावाचा दबदबा, दहशत, दरारा मित्रांनो पाहून घेतलंय आपण पहिल्या 3 चेंडूत. म्हणून क्रिकेट मी नेहमी म्हणतो की क्रिकेट इज द गेम ऑफ ग्लोरियस अनसर्टनिटीज, आणि ती अनप्रेडिक्टेबिलिटी, अनसर्टनिटीज आज मैदानामध्ये आपल्याला अनुभवायला मिळते. पहिल्या 3 चेंडूत काय झालं होतं, विकेट आली, 1 धाव आली, डॉट गेला. पुढच्या 3 चेंडूमध्ये काय झालं, एक षटकार लॉंगॉनला आला, दुसरा षटकार सुद्धा साधारण त्याच एरियामध्ये आला, आणि तिसरा षटकार लॉंग ऑफला आलेला पाहायला मिळाला होता. धाव फलकावरती धाव संख्या 19. स्वरूप नाखवा यांच्याकडून सुद्धा 200 रुपयांचं पारितोषिक अक्षयसाठी आलंय. प्रणित मोरे आले आणि हा चेंडू सीमा रेषेच्या बाहेर देऊन गेले. अभिषेक आंगणे ऑन फायर. लगाम नाही असं जे म्हणतात ना, तशा पद्धतीची ही कामगिरी आपल्याला पाहायला मिळते. 3 षटकार पहिल्या षटकामध्ये आल्यानंतर प्रणिल मोरे गोलंदाजीला आले. याच गोलंदाजाचा दबदबा आतापर्यंत या मैदानात अनेक वर्ष राहिलाय. तोच प्रणिल मोरे यावेळेला मॅन फ्रॉम मुंबई आज मुंबईच्या क्रिकेटमधून थेट नवगावच्या क्रिकेटमध्ये जेव्हा ते अवतरले तेव्हा लागोपाठ दुसरा चेंडू फुलटॉस स्वरूपात देऊन बसले, आणि हाही चेंडू सीमारेषेच्या बाहेर. चौकार. मध्ये सिद्ध करतात रेवस जागृतीचे हे खेळाडू. खऱ्या अर्थानं जागृत होतात. पहिल्या 3 चेंडूमध्ये ठीक आहे होतं असं कधी कधी असं ते म्हणाले, पण यानंतर मात्र दरारा दबदबा आपला निर्माण करताना हे दोन्ही फलंदाज, कारण अफलातून फलंदाजी काय असतं, अटॅकिंग. आपण नेहमी ऐकतो ना, वेल बिगॅन इज अ हाफ डन. आज मैदानामध्ये त्यातला दुसरा अंक सुरू झालाय पहिल्या 3 चेंडू नंतर, कारण आता धावफलकावरती धावसंख्या लागले 29 ऑन बोर्ड. 8 चेंडूंचा खेळ संपलाय. प्रणिल मोरे गोलंदाजीला आहे, पण अभिषेक आंगणे सुद्धा मैदानात सुरू झालाय दोस्तांनो. याही वेळेला आपण पाहतोय थोडासा मैदानामध्ये गुडघा टेकून फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता. टेनिस क्रिकेटमध्ये मनोज विचारेने ज्या प्रकारची अशी फटकेबाजी खेळली ती आंतरराष्ट्रीय टेनिस क्रिकेटला सुद्धा तितकीच हवीशी वाटली. आणि त्यानंतर आस्थागत या लेग स्पिनला कसं खेळायचं, म्हणजे लेग स्पिनला खेळण्याचं एक वेगळ्या प्रकारचं चॅलेंज सुद्धा असतं. मोस्ट ऑफ द टाइम तुम्ही लेग ब्रेकला खेळताना तुम्ही फ्रंट ऑफ द विकेट येऊन फलंदाजी करू शकता, पण त्याच वेळेला तो चेंडू जर थोडा अधिक वळला तर तुम्ही स्टंपिंग होण्याचे चान्सेस असतात. पण बॉडी कव्हर करून जे मैदानामध्ये खेळाडू खेळतात ना, ती खासियत सुद्धा वेगळी असते. आज मरुआई माऊली सिंगम रेवस संघामध्ये रवी लिंगाला सुद्धा आहेत, त्यांनी सुद्धा या मैदानामध्ये फायनल जिंकलेली आहे. त्याच्यामुळे त्यांना माहिती आहे की या मैदानाची थोडी एक वेगळी खासियत आहे. पहिल्या 2-3 विकेट पडल्यानंतर मैदानात कशा पद्धतीने स्थिरावायचं असतं, या गोष्टी घेऊन चालाव्या लागतात ना. प्रणिल मोरे आपल्या षटकातील पुढचा चेंडू घेऊन फुलटॉस दिला, रिव्हर्स खेळले, आणि याही वेळेला चौकार. वेलकम फॉर अक्षय म्हात्रे. आज मैदानामध्ये धावांचा पाऊस काय असतो ना, तो तुम्हाला पाहायला मिळतो या पहिल्या इनिंग मध्ये. मला असं साधारण वाटतं की मी हायलाइटचीच कॉमेंट्री करतोय की काय, असं आता सिच्युएशन निर्माण झालंय. कारण षटकार चौकार असंच काहीतरी घडतंय. स्लोवर वन, धीम्या गतीचा चेंडू. प्रणिल मोरेने लेफ्ट आर्म बॅट्समनला अशा प्रकारे एक चॅलेंज निर्माण केलंय. या चॅलेंजवरती म्हणजे नेहमी आपण म्हणतो ना, सी फॉर क्रिकेट, सी फॉर चॅलेंज ऑल्सो, आणि ते मैदानामध्ये जेव्हा निर्माण झालंय त्यावेळेला सी फॉर कॉन्फिडन्स मैदानामध्ये दाखवावा लागेल. हा या पद्धतीचा अप्रोच मैदानामध्ये फार महत्वाचा असतो, जो गेल्या काही वर्षांमध्ये प्रणिल मोरेने सातत्याने आपल्या परफॉर्मन्सने कमवलाय. तो कमबॅकच्या रूपाने पाहायला सुद्धा मिळाला, आणि याही वेळेला तो कमबॅक यशस्वी होतोय. प्रेसी नवगावला मिळते सफलता. प्रणिल मोरे विकेट टेकतोय आणि अक्षय म्हात्रे बाद होऊन परततोय पावलनमध्ये.
सुरुवात देणारे फलंदाज सदैव आपल्याला हवेसे वाटतात. आज अक्षय म्हात्रे मरुवाई माऊली सिंगम रेवस संघासाठी मैदानात गेले. पहिल्या 3 चेंडूवर 3 षटकार भिरकावला, चौथ्या चेंडूवर चौकार आणि 5व्या चेंडूवर ते बाद होऊन परतले, पण त्यांनी काम आपलं पूर्णपणे या ठिकाणी चोख बजावलं. 6 चेंडूंचा सामना केला, 22 धावा आपल्या संघासाठी जोडल्या, पण जो स्टार्ट मैदानामध्ये देणं आवश्यक होतं ते देऊन बाद होऊन परतलेत पावलांमध्ये. आणि आता नवीन फलंदाज मैदानामध्ये गेलेत भावेश शेलार. भावेश शेलार यांना तुम्ही इंस्टाग्रामच्या छानशा अशा कोट्स मध्ये आणि रील्स मध्ये बघत असता, कारण खूप सारं टेनिस क्रिकेटच्या संदर्भामध्ये आवश्यक असणारं ज्ञान आणि त्याच वेळेला त्यांचा अनुभव शेअर करण्याचा ते प्रयत्न करत असतात. पण त्याच्या पलीकडे भावेश शेलार हे फार मोठं नाव आहे क्रिकेटमधलं. आणि आज जेव्हा भावेश शेलार मैदानामध्ये आहेत ना, तेव्हा त्यांच्याकडून सुद्धा मोठी कामगिरी व्हावी ही मरुवाई माऊली सिंगम रेवस संघाला अर्थात त्यांना एक अपेक्षा असेल. पण दुसऱ्या बाजूला जावं लागेल ना की प्रणिल मोरेने काय केलं, लास्ट बॉलला बघा पहिल्या 3 चेंडूंमध्ये 11 धावा खर्च केल्या किंवा पहिल्या 4 चेंडूंमध्ये 15 धावा खर्च केल्या. 5व्या चेंडूवरती त्याने अक्षयला बीट केलं आणि 6व्या चेंडूमध्ये विकेट द्यायला भाग पाडलं. हा फार महत्वाचा भाग असतो, कारण 12 चेंडूंचा खेळ संपलाय, धावफलकावरती 34 धावा लागलेल्या आहेत. पहिल्या षटकामध्ये 19 धावा आल्या होत्या, दुसऱ्या षटकात 15 धावा आल्या. पहिल्या पॉवर प्लेच्या दोन्ही षटकं संपल्यानंतर आता या 3 षटकांमध्ये कोणत्या प्रकारची ऊर्जा मैदानामध्ये जनरेट होणार ना ते पाहणं फार औत्सुक्याचं असणार मित्रांनो. कारण आकाश तवसाळकर गोलंदाजीला आलेले आहेत. आकाश तवसाळकर एक फार मोठं नाव आहे क्रिकेटमधलं. संपूर्ण अलिबाग क्रिकेटमधल्या ज्या अष्टपैलू क्रिकेटरांची नावं निघतात त्यातल्या पहिल्या टॉप 5 क्रिकेटरांमध्ये आकाश तवसाळकरचं नाव आहे. पण मी नेहमी म्हणतो की क्रिकेटमध्ये या फार मोठ्या नावांना मैदानामध्ये आपल्या कामगिरीने बोलावं लागतं, कारण कागदावरती कितीही जरी आपण दबदबा निर्माण केला असला आणि आपल्या कामगिरीमध्ये कितीही पद्धतीने आपण तो पेपर रंगवलेला असला ना तरी सुद्धा मैदानावरचा पेपर जो कोरा कागद असतो ना त्या पद्धतीने तुम्हाला कामगिरी करावी लागतं. कारण दी ग्रेट सुनील गावस्कर सुद्धा म्हणतात की फॉरगेटिंग इज अन आर्ट. तुम्ही मागच्या सामन्यामध्ये काय केलेलं आहे, मागच्या इनिंग मध्ये काय केलेलं आहे, याच्या अगोदर या मैदानामध्ये मॅन ऑफ द सिरीज वगैरे काय काय जिंकला असाल तुम्ही, पण त्याच्या पलीकडे जाऊन तुम्हाला नवीन इनिंग ही शून्यापासूनच सुरुवात करावी लागतं. आणि म्हणून क्रिकेटचा खेळ हा असा युनिक खेळ आहे की जो मैदानामध्ये तुम्हाला शून्यातून सुरुवात करायला लावतो. आज मैदानामध्ये आकाश तवसाळकर आले असतील किंवा आज मैदानामध्ये भावेश शेलार खेळत असतील, आज मैदानामध्ये अभिषेक आंगणे खेळत असतील, पण त्यांच्या पलीकडे असणारे एक गोष्ट मात्र नक्की आहे की काहीतरी नवीन या पद्धतीने त्यांना शून्यातूनच सुरुवात करावी लागणार आहे. निर्धाव चेंडू आलाय, पहिला निर्धाव चेंडू आल्यानंतर आकाश तवसाळकर आपल्या षटकातील पुढचा चेंडू घेऊन यावेळेला फुल टॉस जाणीवपूर्वक दिला, परंतु हा चेंडू येतोय तो डिक्लेअर झोन मध्ये. एक धाव मिळणार. आकाश तवसाळकरला माहिती आहे की या मैदानामध्ये लेन जी आहे ना ती कशा पद्धतीने ठेवली पाहिजे आणि थोडा अंशी का होईना विकास दादा आपण नेहमी म्हणतो की तुम्हाला जेव्हा तुम्ही उंचपुरे गोलंदाज असतात, शोल्डर मध्ये तुमच्या ताकद असते, त्यावेळेला त्याचा पुरेपूर वापर तुम्हाला मैदानामध्ये करता आला पाहिजे. पण दुसरी बाजू सुद्धा तेवढीच महत्वाची ना की खेळपट्टी कशा स्वरूपाची आहे. आज नवगावच्या ताडबाट मैदानामध्ये उपस्थित असणारा प्रेक्षक वर्ग इथे जिथे जागा मिळेल तिथे ती जागा अडून बसलेला आहे, जिथे सावली आहे तिथे बसलेला आहे. ऊन असला तरी काही फरक पडत नाहीये असेही म्हणतात, कारण त्यांना माहिती आहे या प्रकारचं क्रिकेट जे आपण वर्षातून एकदा पाहतो, ओपनची क्रिकेटची स्पर्धा ज्याचा मगाशी उल्लेख विकास दादा आणि यासिनजी मर्चंट यांनी केला की अशा प्रकारची स्पर्धा जिथे अगदी पहिल्या मॅच पासून तुम्हाला ओपनचे खेळाडू खेळताना पाहायला मिळतात. आणि गेल्या कित्येक वर्षाची ही परंपरा आहे ना, हे काही आज सुरू झालेलं नाहीये. आणि म्हणूनच आपण नेहमी म्हणतो की परंपरा या शब्दामध्ये फार महत्त्वाचं असं एक वजन आहे आणि ती लिगसी ऑफ एक्सलन्स आज क्रिकेटमध्ये आपल्याला या स्टारकास्टच्या रूपाने पाहायला मिळते. आकाश तवसाळकरचे हे आखूड टप्प्याचे चेंडू ज्याला प्रचंड वेग आहे. मी टॉस साठी कॉल देतोय. पुढच्या टॉस साठी अर्थात प्रदीप स्पोर्ट्स साखर थळेश्वर संघाचा कर्णधार, कारण साखर आणि थळेश्वर असे 2 संघ प्रदीप स्पोर्ट्स मध्ये एकत्रितरित्या असणार आणि ओमसाई नवगाव संघाचा कर्णधार. आपण नाणेफेकीसाठी टॉस बॉक्स मध्ये यायचं आहे पहिल्या इनिंग नंतर. ओके, सो बॅक टू द ओरिजिनल सब्जेक्ट. आकाश तवसाळकरच्या वेगाबाबत आपण बोलत होतो की उंचपुरे गोलंदाज ज्या वेळेला मैदानामध्ये असतात त्यांच्याकडे असणारी ताकद जर त्यांनी लावली तर ते अफलातून गोलंदाजी करू शकतात. पण टायमिंग साधलं यावेळेला. अभिषेक आंगणेच्या बॅटमधून निघालेला हा सुमधूर फटका चेंडू सीमारेषेच्या बाहेर.
च्या रूपाने षटकारामध्ये कन्वर्ट झालाय आणि धावसंख्या धावफलकावरती 42 पर्यंत पोहोचले. 42 ऑन. या वेळेला मात्र यॉर्कर लाईन गोलंदाजी. मृणाल वर्सोलकर त्या ठिकाणी शॉर्ट मिड विकेटला क्षेत्ररक्षण करतायत. त्यांना माहिती आहे की या प्रकारच्या चेंडूंवरती कोणत्याही स्वरूपाचं उत्तर नसणार आहे प्रतिस्पर्धी संघाच्या फलंदाजासमोर. अभिषेक आंगणेने सुद्धा हा फटका थोडा बॅक टू द बॉलर खेळून काढण्याचा प्रयत्न केला, पण ज्या झटक्यात तो चेंडू खेळला होता त्या झटक्यात तो चेंडूचा वेग सुद्धा समजला नव्हता. या वेळेला मात्र आलाय चेंडू, आलाय सीमा रेषेच्या बाहेर, जो देणार चक्क 6 धावा. त्यांच्यासाठी सांगू इच्छितो, आपण पाहत आहे केडी क्रिकेट मंडळाच्या वतीने आयोजित करण्यात आलेले महाशिवरात्र चषक ही स्पर्धा, जी स्पर्धा परंपरा, प्रतिष्ठा आणि अनुशासन याच्यासाठी ओळखली जाते. ज्या स्पर्धेमध्ये संपूर्ण ओपनचा लॉट्स असतो. नाणेफेकीचा कौल जिंकला होता. सेकंड राऊंडचा पहिला सामना मित्रांनो आपण पाहताय प्रेसी नवगाव विरुद्ध मरुवाई माऊली सिंगम रेवस जागृती. हा संघ मैदानामध्ये एका बाजूला विनोद वाटकरे संघाचे कर्णधार प्रेसी नवगाव संघाचे, तर दुसऱ्या बाजूला रेवस जागृती संघाचे कर्णधार अक्षय पवार. नाणेफेकीचा कौल जिंकला विनोद वाटकरेने आणि निर्णय घेतला क्षेत्ररक्षण करणार. पण अद्यापर्यंत 3 षटकांचा खेळ संपलाय आणि धावफलकावरती धावसंख्या आपण पाहतोय 48. पहिल्या षटकात 19 धावा आल्या होत्या, दुसऱ्या षटकात 15 धावा आल्यात, तिसऱ्या षटकामध्ये 14 धावा आलेल्या आहेत, ज्यांनी थोड्या अंशी बीजगणित आणि भूमितीमध्ये आपण म्हणूया की थोडंसं भूमितीमध्ये कुठेतरी ते आलेख मांडले असतील ना, त्याच्या त्या आलेखमध्ये त्या ज्या इमारती उभ्या केल्या जातात, स्तंभालेख असा प्रकारचा गणितामधला तो प्रकार होता. आठवतोय की नाही काही जणांना माहिती नाहीये, 10वीची एक्झाम सुरू झाली, स्तंभालेखचा अभ्यास करा. सो त्याच्यामधला तो प्रकार होता की इथे मात्र ते आलेख स्तंभालेख मात्र थोडे छोटे छोटे होताना पाहायला मिळतात. पहिल्या याच्यामध्ये 19, दुसऱ्या याच्यामध्ये 15, तिसऱ्या याच्यामध्ये 14. कदाचित या प्रकारचे ग्राफिक्स आपल्याला अवेलेबल असतील तर नक्कीच ते स्क्रीनवरती शो होतील. पण त्याच वेळेला आमच्या प्रोलिंगच्या टीमला सुद्धा धन्यवाद द्यावे लागतील. आमचे मित्र अर्थातच संदीप दादा कीर यांचा हा चॅनल आणि त्यांचे सुपुत्र ऋतुज कीर, हा संपूर्ण प्रोलिंगची टीम या ठिकाणी ते सर्व सांभाळताना सर्व कॅमेरामॅनना सुद्धा धन्यवाद देऊया आणि वळूया मैदानात. भावेशच्या बॅटमधून निघालेला फटका 1 धाव देणार आहे. या प्रकारच्या फटक्यांसाठी अर्थातच जरी भावेश ओळखला जात असला तरी या मैदानामध्ये बॅक टू द विकेट असं जर म्हटलं ना तर त्याच्यावरती फार मोठ्या धावा येणार नाहीयेत. अजय मरागजे पुन्हा एकदा गोलंदाजीला आलेत. मूळचे खोपोली खालापूर तालुक्यातील असणारे हे खेळाडू आज मैदानामध्ये आपल्या स्वतःच्या गोलंदाजीने त्याने एक वेगळा आविष्कार मैदानात पहिल्या सामन्यात दाखवला होता. धावा रोखणारी गोलंदाजी. कधी कधी असेंची माझ्या मनामध्ये शंका येते की काही गोलंदाज विकेट घेण्यापेक्षा धावा रोखणारी गोलंदाजी करण्यामध्ये थोडी प्रभावी कामगिरी करावी याच हेतूने आलेले असतात की काय, आणि ते चुकीचंही नसावं ना, कारण तुम्हाला मैदानामध्ये खेळता याही वेळेला आपण पाहतोय ना अजय मरागजे जे गोलंदाजीला आले त्यांना माहिती आहे की तुम्हाला आउटसाइड द ऑफ स्टंप किंवा त्याच वेळेला अवे फ्रॉम द बॉडी अशी जर गोलंदाजी करता आली तर त्याच गोलंदाजीवरती निर्भर राहणं ते पसंत करतात. शेवटी गोलंदाजी ही पेअर मध्ये केली जातं. तुम्ही आंतरराष्ट्रीय क्रिकेट पकडा, तुम्ही टेनिस क्रिकेट घ्या, एक गोलंदाज धावा रोखणारी गोलंदाजी करत असतो आणि दुसऱ्या बाजूला गोलंदाजी जी होत असतं, दुसऱ्या बाजूला जी गोलंदाजी होत असते ती विकेट घेणारी गोलंदाजी होत असतं. आणि मग या सगळ्यामधून गोलंदाजी करणाऱ्यांचा बॅलन्स आपल्याला दिसून येतो दोस्तांनो. आता मात्र इथे अभिषेक आंगणे थांबणार नाहीयेत, एका मागोमाग एक धक्के देणार, सीमा रेषेच्या बाहेर जाणारे षटकार. अभिषेक ए फॉर अट्रॅक्टिव्ह फलंदाजी मैदानामध्ये सुरू आहे मित्रांनो. अभिषेक आंगणे आज मैदानामध्ये धावांचा पाऊस कशा पद्धतीने पाळायचा असतो, रनआउट होता होता बचावले आणि त्यानंतर मैदानामध्ये त्याने ठरवलं की आजचा दिवस माझा आहे दोस्त. आणि याही वेळेला इट्स अ कडक, व्हॉट अ शॉट बाय अभिषेक. थँक यू सो मच.
बघा मगाच्या सामन्यामध्ये सुद्धा हेच अभिषेक आंगणे होते ज्यांनी षटकारांची हॅट्रिक मैदानामध्ये साकारली होती। आणि का मुंबापुरीतून मला या ठिकाणी मैदानामध्ये फलंदाजीसाठी बोलवलेलं आहे, का मुंबईमधून मी या ठिकाणी टेनिस क्रिकेट खेळण्यासाठी नवगावच्या मैदानामध्ये आलोय ते दाखवून देतात। याही वेळेला त्यांनी षटकारांची हॅट्रिक केले। धावफलकावरती धावसंख्या पोहोचले 62, 62 ऑन बोर्ड। तिसरा षटकार, या षटकातला तिसरा आणि एकूण चौथा षटकार। या मैदानामध्ये 4 चेंडू 4 षटकार पराग राऊतने मारलेत, साकिबने मारलेत आणि त्याच वेळेला उत्तम पावशेने सुद्धा लगावलेत आणि आता अभिषेक आंगणेने सुद्धा लगावलेत। आकाश तवसाळकर झेल टिपतोय, अभिषेक आंगणेचा खेळ या वेळेला खल्लास होतोय, पण मैदानामध्ये तो आपली कामगिरी चोखपणे बजावतोय। 68 धावा संघाच्या मैदानामध्ये होतात। स्वरूप नाकवा यांच्याकडून त्याच्या खेळीसाठी 100 रुपयांचा पारितोषिक आलंय आणि संघाची धावसंख्या मित्रांनो आपण पाहतोय 68 ऑन बोर्ड। 4 षटकांचा खेळ संपलाय। 68 धावा धावफलकावरती, 14 चेंडू 44 धावांची तुफानी आकर्षक आणि अद्भुत खेळी करून अभिषेक आंगणे या ठिकाणी परततोय। पण आज मैदानामध्ये तो दाखवून देतोय की नवगावच्या या मैदानामध्ये हेच खरं सत्य आहे की क्रिकेट उस हर खिलाड़ी की कहानी है। फर्क सिर्फ इतना है दोस्तों, किसी की कहानी छुप जाती है, किसी की कहानी छिप जाती है। यस, एक खेळाडू सर्कलच्या आतमध्ये असेल, क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाने याची नोंद घ्यायची आहे। पंचांकडून तिकडून निर्णय आलाय की 4 षटक दिलेल्या 20 मिनिटांच्या वेळेमध्ये आपण पूर्ण करत नाहीयेत आणि म्हणून तुम्हाला एक खेळाडू आता आतमध्ये ठेवावा लागेल, सर्कलच्या आतमध्ये अर्थात। वळूया मैदानाकडे जिथे 5व्या षटकाला सुरुवात होईल। 68 धावा धावफलकावरती आल्या। प्रेसी नवगाव संघाच्या कर्णधाराने नाणेफेकीचा कौल जिंकल्यानंतर त्यांना कदाचित वाटलं होतं की या मैदानात आपण प्रतिस्पर्धी संघाला 60च्या आतमध्ये रोखण्याचा प्रयत्न करू, पण जी बॅटिंग अभिषेकने आज मैदानामध्ये केले, नागेश वाडकर त्याचा साथीदार परतला होता लवकर, पण रेवसकर खुश असणार आणि का नसणार। मुरुवाई माऊली सिंगम रेवस जागृती संघाला अशा बॅटिंगची गरज होती आणि मग आपले घरी सर्व जेव्हा नाखवा परिवार त्या ठिकाणी स्पर्धा पाहते त्याच वेळेला जर या मैदानामध्ये अशा प्रकारचा खेळ होत असेल तर विचार करा, यानंतर रेवसवाले आता सर्व गाव सोडून इकडे मॅच बघायला येतील। पण दुसऱ्या बाजूला प्रेसीला गरज आहे ती शेवटच्या षटकामध्ये धावा रोखणारी, कारण प्रेसीकडे स्ट्रॉंग बॅटिंग लाईनअप आहे आणि प्रेसी कच्चे गुरुचा चेला नाहीये, ते या स्पर्धेचे विजेते आहेत। यस, आकाश तवसाळकर येतोय आणि पहिल्या चेंडूवरती भावेश शेलारला पावलेंचा रस्ता सुद्धा दाखवतोय। भावेश बॅक टू पावलेन। बाधून परततात पावलांमध्ये आणि त्यानंतर नवीन फलंदाज मैदानामध्ये रवी लिंगाला मैदानामध्ये येतात। मुंबईचे क्रिकेटपटू रवी लिंगालांना याच मैदानामध्ये गेल्या सातत्याने काही वर्षांमध्ये आपण पाहतोय। रवी लिंगालाने याच स्पर्धेमध्ये अंतिम फेरीचं विजेतेपद सुद्धा पटकावलेलं आहे। मेहमूद रवी लिंगाला, ऋषी वैद्य एकाच टीम मध्ये सुद्धा आलेले आपण पाहिलेले आहेत। तोच रवी लिंगाला पुन्हा एकदा नवगावच्या मैदानामध्ये स्वतःचं भविष्य आजमावण्यासाठी आलेत, पण अशा वेळेला आकाश तवसाळकरला या धावा रोखणारी जी गोलंदाजी करायची आहे तो कॉन्फिडन्स घेऊन गोलंदाजी करावी लागणार। पहिल्या चेंडूवरती विकेट प्राप्त केल्यानंतर आता पुढच्या चेंडूवरती आकाश तवसाळकर। या वेळेला आपण पाहतो वाईड स्पीड विकेटच्या क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक नव्हते आणि चेंडू सीमारेषेच्या बाहेर जाणार, चौकार। पण इतिहास निर्माण करणारे फार थोडेच असतात। रवी लिंगाला सारखे खेळाडू इतिहास निर्माण करणारे आतापर्यंत ठरलेत आणि त्याने
या कामगिरीने दाखवून दिले. आकाश तवसाळकर या वेळेला चांगला चेंडू पाहायला मिळाला होता. यॉर्कर लाईन गोलंदाजी ही किंबहुना प्रत्येक गोलंदाजासाठी एक वेगळ्या प्रकारे ताकद देऊन जाते मैदानामध्ये. आकाश तवसाळकर कडे ते स्पिरिट आहे, तो अशा प्रकारे मैदानामध्ये ओळखला जातो त्याच्या कामगिरीसाठी. व्हेरिएशनला जपून वापरणं पण त्याच वेळेला त्याचा वापर परिपूर्ण पद्धतीने करणं ही कला आकाश तवसाळकरच्या माध्यमातून पाहायला मिळाली. एकेरी धावांना धावसंख्येमध्ये 73 ऑन अ बोर्ड, 73 फॉर लॉस ऑफ 4 विकेट. या षटकातील 3 चेंडू येणं बाकी असताना अक्षय पवार, अ स्टायलिश प्लेअर इन रायगड डिस्ट्रिक्ट क्रिकेट असं ज्याच्याबद्दल म्हटलं जातं तो अक्षय पवार मैदानामध्ये आहे आणि अक्षय पवार संघाचा कर्णधार सुद्धा आहे. या वेळेला अक्षय पवारला बॅक टू द बॉलर खेळून काढण्यास भाग पाडलं. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी होते. हुसैन टाकेच्या हातात चेंडू गेलाय. सब बोल रहे होंगे कि अब हुसैन आपको बैटिंग करनी पड़ेगी क्योंकि रन बहुत आए आणि हुसैनला या मैदानामध्ये जर एच फॉर हुसैन आणि एच फॉर हिरो व्हायचं असेल ना तर त्याला आज खेळावं लागेल मैदानामध्ये. धावफलकावरती धावसंख्या आपण पाहतोय 75, कारण सिंगलचं कन्व्हर्जन डबल मध्ये झालेलं मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळालं होतं. शेवटचे 2 चेंडू येणं बाकी असताना अद्यापर्यंत आपण पाहतोय मैदानात 75 धावा आलेल्या आहेत. फ्रंट ऑफ द विकेट, व्हाट अ शॉट. या वेळेला हा चेंडू सीमा संघातील जानू हलेन यांच्या संघ गणेश थेरोंडाने या महाशिवरात्रीला लागोपाठ 3 वेळेला तो चषक जिंकले होते. त्यावेळेला त्या संघाचे कर्णधार होते डॉन, आणि डॉन अशा प्रकारचे डबल स्टेप पुढे यायचे आणि फटका खेळायचे. मला त्याची थोडी आठवण झाली मित्रांनो. सेम लाईक अ डॉन, मे हू डॉन. याही वेळेला चेंडू मारण्याचा प्रयत्न पण डॉनचा खेळ खल्लास. आता मात्र सीमारेषेच्या बाहेर या वेळेला जाणार नाही चेंडू. त्यांना विनंती आहे स्टेजवरती येऊन आसनस्थ व्हायचं आहे. 81 धावा धावफलकावरती झाल्या. काय रेवस्कर, का रेवस्कर 81 का आकडा ठरवून आलात काय? पहिल्या मॅचला पण 81 होत्या आणि याही मॅचला 81. थोडी गंमत होते. अच्छा, थँक्यू सो मच. बघा प्रेसी, दॅट्स अ गुड स्पिरिट यार, की प्रेसी म्हणतात की दादा 82 लिहून ठेव तिथे, आम्ही 82 मारणार आहोत. ओके, विश यू ऑल द बेस्ट गाईज. या पद्धतीचाच कॉन्फिडन्स महत्वाचा आहे, कारण सरते शेवटी आपल्याला त्या खेळातला विजय साजरा करायचा असतो. ओव्हर टू अजितजी हारवडे. धन्यवाद जगे सर. स्पर्धी स्पोर्ट्स साखर वर्सेस ओमसाई नवगाव यांच्यामध्ये नाणेफेकीचा कौल केला जाईल आणि मी त्यासाठी विनंती करतोय साखरकर सरांना की आपण नाणेफेकीचा कौल घ्यायचा आहे. तत्पूर्वी या ठिकाणी एक मोठी देणगी आलेली आहे, तिचा या ठिकाणी उल्लेख करावा असं वाटतोय. राकेश चव्हाण जे 40+ मालक आहेत आणि आज या ठिकाणी ते आपल्या संघासोबत सुद्धा आहेत, त्यांच्याकडून या स्पर्धेकरता या मंडळाला रोख रक्कम 10,000 रुपयाची देणगी आलेली आहे. एक जोरदार टाळ्या अशा या दानशूर व्यक्तिमत्वासाठी. धन्यवाद राकेश चव्हाण साहेब. आणि मी घेऊन जातोय साखरकर सरांकडे. धन्यवाद. मी निखिल कवले यांना विनंती करतो की आपण आपल्या शुभ हस्ते नाणेफेकीचा कौल करायचा आहे. नवगाव ग्रामपंचायतचे सन्माननीय उपसरपंच श्री निखिलजी कवळे यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी नाणेफेक संपन्न होत आहे. प्रदीप स्पोर्ट्स साखर थळेश्वर थळ विरुद्ध ओमसाई नवगाव या 2 संघांमध्ये दुसऱ्या फेरीचा सामना रंगतोय. दोन्ही संघांच्या कर्णधारांना शुभेच्छा आहेत. नाणेफेक होते निखिल कवळे यांच्या शुभ हस्ते. टेल इज द कॉल. सोहेल शेख प्लीज कम. मगाशी तुमची मुलाखत घेतली होती, परंतु यावेळेला आम्ही विचारतोय या विकेट्सवर 81 रन्ससुद्धा काढले जातात, 26 सुद्धा आलेले आहेत. म्हणजे गोलंदाजी फलंदाजी यांचं संमिश्र आपण बघतोय. खेळपट्टी कोणाकोणाला साथ देते ती. पण तुम्हाला काय वाटते खेळपट्टीबद्दल? तुम्ही आता अंदाज घेतलेला आहेत फलंदाजी करताना.
नक्कीच खेळपट्टी खूपच छान आहे. बॉलिंग जसं बॉलर आपला अटॅक चांगला करेल, जसं मागच्या मॅचला आमचे बॉलर चांगले अटॅक केला तर 24-25 ठेवला होता आणि बॅट्समॅन पण वारा पण समोर आहे, तर बॅट्समॅन पण चांगला समोर केलं असेल तर स्कोर पण होते, तर काही बोलू नाही शकत. बॅटिंग बॉलिंग दोन्ही आपला 100% द्या. ओके, ऑल दी बेस्ट फॉर युअर टीम. प्रणव, यावेळेला आपण नाणेफेक हरला तर समोरचा संघ दादा संघ आहे, चांगले चांगले मोठे खेळाडू दिग्गज आहेत, परंतु क्रिकेट आहे, क्रिकेटमध्ये तुम्हाला अनुभव आहे असल्या स्पर्धांचा. कित्येक वेळा तुम्ही चांगला खेळ करून सामने जिंकवलेले आहात. या मॅचमधील तुमचा स्कोर किती कराल या संघाविरुद्ध आणि कशा काय तुमची स्ट्रॅटेजी असणार आहे? स्कोर असा काही डिसाइडेड नाही आहे. नक्कीच जास्तीत जास्त स्कोर करण्याचा प्रयत्न करू आणि स्कोरबोर्डवरती जास्त रन्स नक्कीच लावण्याचा प्रयत्न करू आम्ही. ओके, तुम्हाला सुद्धा खूप खूप शुभेच्छा. घेऊन चालतोय पुन्हा मैदानाकडे न्यूज फ्रॉम द सेंटर. प्रदीप स्पोर्ट्स साखर विन द टॉस अँड इलेक्टेड टू बॉल फर्स्ट. थँक्यू सो मच विकास दादा. बघा मित्रांनो, 81 धावा लागलेल्या आहेत. तुम्हाला तो सामना आठवतोय का दक्षिण आफ्रिकेचा? जोहान्सबर्गच्या वंडर स्टेडियमवरती ऑस्ट्रेलियाने 434 बनवल्या, मग दक्षिण आफ्रिकेने त्या चेस केल्या. नाही आठवत? चला ठीक आहे. चॅम्पियन्स ट्रॉफीचा परवाचा लाहोरचा सामना आठवतोय? तिथे इंग्लंडने 351 बनवल्या आणि मग ऑस्ट्रेलियाने 352 बनवून दाखवल्या. त्याच्यामुळे क्रिकेटमध्ये रेकॉर्ड्स हे तोडण्यासाठी होतात. आज या मैदानामध्ये 81 धावा जरी झाल्या असतील ना, तर याच मैदानात 5 षटकामध्ये 80 पेक्षा अधिक धावा चेस होताना मी स्वतः 10 वेळा बघितलेल्या आहेत. म्हणून अशा वेळेला जर मैदानामध्ये रेकॉर्ड जर होणार असतील तर तो सामना आपल्याला नक्की आवडेल. पण विजय दोन्ही संघांतर्फे अर्थातच कोणाच्या बाजूने असेल हे फक्त बोरेश्वराचा आशीर्वाद ठरवेल. पण या पुढच्या इनिंगमध्ये काय ठेवलंय, अर्थात काय वाढून ठेवलंय, हे ऐकण्यासाठी घेऊन चलतो माझे साथी समालोचक मित्र सौरभजी भुरे यांच्याकडे. या ठिकाणी सौरभ अगदी 1 मिनिटासाठी थांबवतोय. या तमाम प्रेक्षकांमध्ये या मंडळाने ह्या स्पर्धेच्या निमित्ताने ज्यांना निमंत्रण देण्यात आलेलं आहे, असे काही मान्यवर मंडळी जर उपस्थित असतील त्यांना विनंती असणार आहे की आपण व्यासपीठावर येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. तसेच विकेट किपरच्या मागे जो काळा पडदा आहे, बोर्ड आहे, तिथे कोणीही कृपया बसू नये. काही प्रेक्षक वर्ग बसलेत, कृपया त्यांनी उठायचं आहे. घेऊन जातोय सौरभ सरांकडे. धन्यवाद संदीप सर, धन्यवाद हरबडे सर. सामन्याला सुरुवात झाली आहे. पहिल्या चेंडूवरती रॉयल डक, प्लॅटिनियम डकचा शिकार हुसेन टाके बॅक टू द पॅव्हिलियन. संदीप सर, या मैदानाचं सुद्धा खास वैशिष्ट्य आहे, कारण बरेचसे पॅकर्स असतात ना, ते जास्त करून लेफ्ट हँड गोलंदाजाला बोलवत असतात आणि लेफ्ट हँडर बॅटर, कारण लेफ्ट हँडर बॅटरला या मैदानावरती चांगली संधी मिळत असते. पूर्वार्धाच्या खेळामध्ये आपण अक्षयची झटपट खेळी पाहिली होती. लेफ्ट हँड बॉलर्सच्या माध्यमातून अनेक क्रिकेटपटू या मैदानावरती आपण खेळताना पाहिलेत. काही वर्षापूर्वी आपण संदीप दाभाडेला सुद्धा या मैदानावरती गोलंदाजी करताना पाहिलं. भरत नावाचं वादळ सुद्धा आपण बऱ्याचदा या मैदानावरती खेळताना पाहिलं. कारण लेफ्ट आर्म बॉलर या मैदानावरती बऱ्याचदा चालताना आपण मैदानावरती पाहिलंय. न्यू बॅटर मैदानावरती येतोय विनोद वाटकरे, ज्याने कित्येक वर्ष या ताडफाट मैदानावरती खेळलेत. आरसी ग्रुप राकेश चव्हाण आमच्या इथे बसलेले आहे, त्यांच्या संघाचा कर्णधार आहे. पहिल्या चेंडूवरती विनोदने इथे मात्र कव्हर आणि पॉइंटच्या डोक्यावरून चेंडूला उडवलाय. डीप पॉइंट, सीमारेषा बाहेर जाईल, चौकार. चेंडू 46 धावा, 12 चेंडू 48 धावा, अशा प्रकारचे सामने त्यांनी कित्येक वेळा हँडल केलेत. 82 धावांचं टार्गेट पूर्ण करायचं आहे. फकीरा शेख येथे मात्र आपल्या गोलंदाजीची गुणवत्ता येथे मैदानावरती दाखवतोय. तत्पुरी चेंडू डिक्लेअर एरियामध्ये गेलाय. एक सिंगल धाव त्या चेंडूवरती मिळेल. धावसंख्या पोहोचेल धावफलकावरती 5 धावा. हुसेन टाके पहिल्या चेंडूवरती येथे कॉट बिहाइंड विकेट स्वरूपात बाद झाला. थोडासा चेंडू ऑफ स्टिकच्या बाहेर टाकला. बॅटची हलकीच एज लागली. विकेट कीपरने येथे चांगला झेल पकडला. येथे कमबॅकिंग डिलिव्हरी चेंडू डिक्लेअर एरियामध्ये 3 चेंडू झालेत. 3 चेंडू येणं बाकी आहे. तत्पुरी हा चेंडू आउटसाइड ऑफ स्टंप, व्हाईट बॉलचा इशारा.
सतीश कुरुप सर मुख्य पंचांच्या भूमिकेमध्ये आहेत. लेख पंच आहेत करुणाकरण कोटियन सर. सुंदर अशी पंचांची भूमिका इथे साकारतायत तिन्ही पंच. आपण पाहतोय कल्याणी घोरपडे सर सुद्धा आहेत. गेली 4 वर्ष, यंदाचं हे 5वं वर्ष सुंदर असे पंच म्हणून काम पाहतायत महाशिवरात्री चषकामध्ये. फकीरा शेख. विनोदला हा मात्र हार्ड लेनचा चेंडू बागपटला जाऊन चेंडूला पंच करण्याचा प्रयत्न होता. 82 धावांचं टार्गेट सेट करायचं आहे, पूर्ण करायचं आहे. आपल्याकडे त्या कॉन्फिडन्सने फलंदाजी होणं गरजेचं आहे. कॅल्क्युलेट माइंडने फलंदाजी होणं गरजेचं आहे. आपल्याला पॉवर प्लेच्या षटकामध्ये साधारणतः 30-35 धावा मारायच्या आहेत. या गणिताने येथे मात्र मैदानावरती फलंदाजी करावी लागेल. चेंडूवरती कटच्या स्वरूपात खेळलेला फटका. चेंडू जाईल डिक्लेअर एरियामध्ये. एकच धाव या चेंडूवरती मिळेल. धावसंख्या पोहोचेल धावफलकावरती 8 धावा. प्रेसी नवगाव विरुद्ध मरुआई माऊली सिंगम रेवस हा संघ आपण पाहतोय. कारण सिंगम रेवस हा संघ आहे ज्या वेळेला पावसाळ्यामध्ये त्यांच्या स्पर्धा होत असतात. सिंगमचा संघ आहे ते पावसाळ्याच्या स्पर्धेमध्ये खेळत असतो. यावेळचा चेंडू खोलवर टप्प्याचा अप्रतिम येथे गोलंदाजी मिळावी लागेल. रेवस बोर्डनी हा गाव सुद्धा अगदी क्रिकेट वेळा संदीप सर आहे. पावसाळ्यामध्ये खूप सारं क्रिकेट कारण त्यांच्या बोटी सर्व बंदरामध्ये असतात. बंदरामध्ये मेंटेनन्स चालू असतो. मेंटेनन्स थोडासा बाजूला सारून जूनच्या 15 तारखेनंतर ते जुलैच्या 15 पर्यंत हा महिनाभराच्या काळामध्ये तेथे स्पर्धा होत असतात. स्पर्धेचं पारितोषिक असतं साधारणतः 50,000 किंवा 1,00,000 रुपये. मी जेव्हा स्पर्धा केली होती 2017 साली 50,000 रुपयाचं पारितोषिक होतं. आणि ज्या वेळेला मिरवणूक निघाली होती त्या मिरवणुकीमध्ये साधारणतः खर्च झाला होता 1,50,000 रुपये. अशा प्रकारचं एन्जॉय येथे बोडणी आणि रेवस या गावामध्ये असतं. कारण क्रिकेट वेडे भारत देशामध्ये खूप आहेत. कारण ह्या क्रिकेटला भारत देशामध्ये खऱ्या अर्थानं खूप वरती बऱ्याच जणांनी डोक्यावरती घेतलं आहे. त्यामध्ये टेनिस क्रिकेटचा सुद्धा समावेश होताना दिसतोय. कारण पहिल्या मॅचमध्ये सुद्धा सिंगम रेवस या संघाने 81 धावा बनवल्या होत्या. या मॅचमध्ये सुद्धा त्यांनी 81 धावा बनवल्यात. 81चा आकडा आता मात्र फिट आहे. जसा 2011च्या विश्वचषकामध्ये 10चा आकडा फिट होता. 2024च्या विश्वचषकामध्ये 7चा आकडा होता. वेळ मिळाल्यानंतर 10चा आणि 7च्या आकड्याबद्दल तुम्हाला गणित मित्रांनो नक्कीच सांगेन. तत्पूर्वी आपण मॅचकडे फोकस करूया. दुसऱ्या षटकासाठी आला आहे गोलंदाज सूर्या नायडू. गुजरातमधील हा खेळाडू. गुजरात खऱ्या अर्थानं त्याने अक्षरशः गाजवलाय. आज मात्र महाराष्ट्रामध्ये रायगड जिल्हा आहे, अलिबाग तालुका आहे, नवगाव गाव आहे, ताडबाट मैदान आहे. आणि या ताडबाट मैदानावरती सूर्या नायडू गोलंदाजी करतोय. पहिला चेंडू सूर्या नायडूचा भन्नाट वेग परंतु चेंडू दिशाहीन. आउटसाइड ऑफ स्टंप चेंडू वाईट चा इशारा पंचांकडून आलाय. अतिरिक्त धावफलकावरती मिळते. धावसंख्या वाढते. धावसंख्या पोहोचली 9 वरती. ओके थोडीशी चुकीची दुरुस्ती. हा सूर्या मणिरत्नम. यावेळचा चेंडू पठ्ठ्यामध्ये आलाय. रितांशी कुठल्याही पद्धतीने सोडणार नाहीये. पठ्ठ्यात आलेला 6 धावांचा येथे मात्र कार्यक्रम केलाय षटकार. रितांशूला खेळताना पाहतोय. रिलायन्स नवगाव संघाने खऱ्या अर्थानं रितांशूला इथे बोलवलं होतं. काय रितांशूने पहिल्याच महाशिवरात्री चषकामध्ये साधारणतः 2-3 वर्षापूर्वीचा आपण मागे गेलो. गेल्या वर्षी सुद्धा रितांशूने चांगली बहारदार कामगिरी केली होती. कारण रितांशूकडे असलेली ताकद टायमिंग अगदी पुरेपूर पाहायला मिळतो. कारण या मैदानावरती तुम्हाला 360 खेळण्यापेक्षा जो फलंदाज व्ही शेपमध्ये खेळत असेल म्हणजेच थोडक्यात सांगायचं झालं तर जो सरळ खेळणारा फलंदाज असेल तो या मैदानावरती अगदी खोऱ्याने धावा बनवू शकतो. याचंच एक उत्तम उदाहरण या आलेल्या चेंडूवरती षटकार. पुढील चेंडू. यावेळचा चेंडू फुल टॉस होता. फायदा मात्र उचलता आलेला नाहीये. चेंडू मात्र गेलाय डिक्लेअर एरियामध्ये. घोषित परिसरामध्ये गेलाय. धावफलकामध्ये होईल बदल. धावसंख्या पोहोचेल धावफलकावरती 16 धावा. 16 रन 16 धावा धावफलकावरती लागतायत. टेनिस क्रिकेटचा हा खेळ पाहिला. लेदर क्रिकेट आणि टेनिस क्रिकेटमध्ये थोडासा फरक आहे. लेदर क्रिकेटमध्ये तुम्ही टायमिंग केलं तरी चौकार षटकार जाऊ शकतो. परंतु टेनिस क्रिकेटमध्ये टायमिंग प्लस ताकद या 2 गोष्टींचा वापर करावा लागतो. यावेळचा चेंडू सूर्या मणिरत्नम जबरदस्त आहे ते कमबॅकिंग 2 चेंडू फेकतोय. उत्तर देता आलेलं नाहीये फलंदाजाला. थोडासा चेंडू अगदी या षटकार मारलेला चेंडू थोडासा ओव्हर पिच पडला. अगदी स्टँड अँड डिलिव्हर फटका फलंदाजाने खेळला. कारण गोलंदाजाकडे थोडीशी चूक जर संदीप सर पडली
एकतर गोलंदाजाकडे परफेक्ट यॉर्कर असणं गरजेचं आहे, लोअर फुल टॉस चांगला असणं गरजेचं आहे, परंतु थोडासा चेंडू पुढे पडला की ओव्हर पिच जातो. यावेळेला धीम्या गतीने टाकलेला चेंडू आडव्या बॅटच्या सहाय्याने फटका खेळला मिड विकेट क्षेत्रामध्ये. सिंगल धाव या चेंडूवरती मिळते. डीप मिड विकेट मध्ये भावेश शेला येथे चेंडूला फील्ड करतायत. तोपर्यंत धावफलकामध्ये होईल बदल. धावसंख्या पोहोचेल धावफलकावरती 17 धावा. जरूर येथे विराट कोहली सारखी जरूर पारी खेळावी लागणार आहे, कारण ऑस्ट्रेलियामध्ये आपण पाहतोय भारत विरुद्ध श्रीलंका जो सामना आपण पाहतोय 40 ओव्हरच्या आतमध्ये चेस करायचा होता आणि त्यानंतर लसित मलिंगाने विराट कोहलीला केलेली जी कामगिरी खऱ्या अर्थानं अजूनही आपण युट्यूबवरती पाहत असाल. तत्पुरी हा चेंडू वाईटचा इशारा पंचांकडून आलाय. अतिरिक्त धाव या चेंडूवरती मोजली जाणार. धावसंख्या पोहोचेल धावफलकावरती 18 धावा. 18 रन्स. 18 धावा धावफलकावरती. अटॅक इज द बेस्ट. डिफेन्सचाच येथे मार्ग अवलंबावा लागणार आहे. अटॅक वरती जास्तीत जास्त भर द्यावा लागणार आहे. कॅल्क्युलेट माइंडने येथे फलंदाजांना करावी लागणार आहे. विनोद वाटकर एक चौकाराच्या सहाय्याने वैयक्तिक 6 धावांवरती खेळतोय. धीम्या गतीने टाकलेला चेंडू. फलंदाज येथे मात्र हक्के बक्के राहिले. चेंडू बीट झालेत. विकेट किपरने आपलं काम चोख निभावलंय. चेंडू येथे मात्र डॉट आलाय. शेवटचा चेंडू येणं बाकी आहे या षटकामध्ये. 5 षटकांमध्ये 82 धावांचं मोठं टार्गेट होतं आणि या मोठ्या टार्गेटचा पाठलाग करत असताना मित्रांनो तुम्हाला हर्षल गिफ्ट सारखी पारी खेळावी लागेल. विराट कोहली सारखी चेस मास्टर ज्याला आपण म्हणतो त्यासारखी पारी खेळावी लागेल. नुकताच आपण लाहोरच्या मैदानावरती जो सामना पाहिला अगदी आरामात येथे चेस केला. त्या पद्धतीने येथे कामगिरी करावी लागेल. चेस करत असताना आपल्याला पूर्णपणे कॅल्क्युलेटने खेळावं लागतं. तत्पुरी पुलचा पॉवरफुल हिटर फटका. विनोद वाटकरे ब्रँडेड स्ट्रोक षटकार. जिंकण्यासाठी आता मात्र 18 चेंडूंमध्ये 58 धावांची आवश्यकता आहे. संदीप सर 18 चेंडू 58 धावा कशा प्रकारे येते मात्र या दोन बॅटर्सला मॅच हँडल करावी लागणार आहे. नाही या प्रश्नाचं उत्तर मला वाटतं ना फक्त त्यांचा कॅप्टन देऊ शकतो. कारण कसं आहे बघ की एका संघामध्ये जेव्हा खूप सारे स्टार असतात आणि त्या स्टार खेळाडूंना हँडल करण्याचं जी काही अर्थातच कौशल्य असतं ना ते कर्णधाराकडे असावं लागतं. कपिल देव निकंज यांना एक प्रश्न मध्यंतरीच्या काळामध्ये एका इंटरव्ह्यूमध्ये एका लेडीजने विचारला की बघा तुमच्याकडे जे काही 83ला खेळाडू होते त्याच्यापैकी स्पेशल कोण होता. तेव्हा त्यांनी म्हटलं स्पेशल विकास दादा ऐका उत्तर. तेव्हा विचारलं की स्पेशल कोण होता. तेव्हा त्यांनी त्या महिलेला प्रश्न विचारला ताई मी तुम्हाला राग नसेल येणार तर एक विचारू तुम्हाला किती मुलं आहेत. तर ते म्हणाली एक. बरोबर बोलते. तुम्हाला एक मुलगा आहे ना म्हणून तुम्ही मला हा प्रश्न विचारलात. तुम्हाला जर 2 मुलं असती ना तर तुम्ही प्रश्न नसता विचारलात. कारण जेव्हा एकापेक्षा जास्त मुलं असतात ना तेव्हा कधीही वडील 2 मुलांमध्ये भेदाभेद करत नाही. माझ्याकडे जे 11च्या 11 खेळाडू आहेत ना त्यांच्यामध्ये मी कधीही भेदाभेद केला नाही. कारण 11ही जण माझ्याकडे स्पेशल आहेत. कर्णधाराचा रोल महत्वाचा राहील. सौरभ याचं उत्तर असं आहे. पुढे आपण मॅच कडे फोकस करूया. तत्पूर्वी येथे एक चेंडूवरती सिंगल धाव मिळते. स्ट्राइक रोटेट झाली आहे. तिसऱ्या षटकासाठी आलाय गोलंदाज फकीर आशेख. पहिल्या षटकामध्ये फकीराने 8 धावा खर्च केल्या होत्या. विकेट्स मात्र मिळवली नव्हती. परंतु येथे मात्र इक्वेशन थोडंसं एक विकेट मिळवली होती माफ करा. इक्वेशन बदललं जात आहे. जिंकण्यासाठी 17 चेंडूंचा खेळ येणं बाकी आहे. 57 धावांची आवश्यकता आहे. ओके विनोद वाटकरे संघाला इथे जिंकून देण्याची भूमिका साकारणार का. तत्पुरी चेंडू आउटसाइड दी ऑफ स्टंप वाईट बॉलचा इशारा. अतिरिक्त धाव धावफलकावरती मोजली जाणार. धावसंख्येमध्ये होईल बदल. 26 धावा धावफलकावरती. इक्वेशन बदललं जात आहे. जिंकण्यासाठी 17 चेंडूंमध्ये 56 धावांची आवश्यकता आहे. 9 चेंडू बाहेर मारायचे आहेत असं समीकरण आता फलंदाजांना सोडवावं लागणार आहे. तत्पुरी आणखीन एक चेंडू वाईट. अतिरिक्त धावेने येते मात्र गोलंदाजाला थोडीशी एनर्जी आणखीन वापरावी लागणार आणि अतिरिक्त धावेने येते मात्र स्कोरशीट मध्ये बदल होतोय. धावसंख्येमध्ये येथे बदल झालाय. 27 धावा धावफलकावरती लागतायत. विनोद वाटकरे पाहूया. 30 वर्षांचा जवळपास क्रिकेटमध्ये त्याचा अनुभव आहे. टेनिस क्रिकेट अगदी त्याने भरपूर वर्ष खेळलेला आहे. पाहूया या चेंडूवरती जबरदस्त गोलंदाजी. काय चेंडू अगदी परफेक्ट बुंधा मारलाय. अगदी परफेक्ट यॉर्कर लेन स्वरूपाचा हा चेंडू टाकलाय. अतिरिक्त येथे एनर्जी जरूर गोलंदाजाने जरूर दाखवली. कारण यॉर्कर करत असताना आपण पाहतोय सुनील गावस्करांनी माल्कोम मार्शल बद्दल एक त्याच्या बॉडी लँग्वेजवर जरूर त्याने अभ्यास केला होता. कारण यॉर्कर करायचं असेल तेव्हा मार्शल एक पायाची
आपले पॅन्ट आहे ती वरती करायचा आणि यॉर्कर मारायचा. यावेळचा चेंडू बागपुटला जाऊन चेंडूला कट करण्याचा प्रयत्न होता. काय गोलंदाजी करतोय, मात्र पंच नाखुश आहेत या चेंडूवरती. चेंडू खेळण्याच्या कक्षेबाहेरचा आहे. वाईटचा इशारा, अतिरिक्त धाव चेंडूवरती मिळते. धावसंख्येमध्ये होईल बदल. 3 धावा या षटकामध्ये अतिरिक्त स्वरूपात गोलंदाजाने खर्च केल्यात. 28 धावा धावफलकावरती लागल्यात. इक्वेशन बदललं जाईल. जिंकण्यासाठी 16 चेंडूंमध्ये 54 धावांची आवश्यकता. फकीरा शेखच्या गोलंदाजीवरती चेंडू बॅटच्या अगदी खालच्या बाजूस लागलाय. डीप स्क्वेअर लेग मध्ये क्षेत्ररक्षक आहे, तोपर्यंत एक सिंगल धाव या चेंडूवरती मिळेल. स्ट्राईक रोटेट होईल. धावसंख्येमध्ये होईल बदल. धावसंख्या पोहोचेल 29 वरती. 29 रन्स. 15 चेंडू शिल्लक. 53 धावांची आवश्यकता आहे. हे 3 चेंडू या सामन्यामध्ये खूप इम्पॉर्टंट ठरवणार. या 3 चेंडूवरती येणाऱ्या धावा या सामन्यामध्ये खऱ्या अर्थानं गणित बदलून देणाऱ्या ठरू शकतात. तत्पुरी रितांशूच्या बॅट मधून आलाय गगनाला गवसणी घालणारा फटका. षटकार. एका बाजूने किल्ला लढवतोय. दुसरा षटकार रितांशूच्या बॅट मधून आलाय. प्रत्येक वर्षी रितांशूच्या बॅट मधून प्रत्येक मॅच मध्ये या संदीप सर षटकार आलेले आहेत. कारण जुई गावाला म्हणजेच वाशी जुई या गावाला बिलॉंग करणारा मी का वाशीवरून इतका प्रवास करून इथे मैदानावरती आलोय याचा एक उत्तम नमुना मैदानावरती आपल्या बॅटच्या साह्याने पेश करत असताना. धावसंख्येमध्ये बदल होईल. जिंकण्यासाठी 14 चेंडूंचा खेळ येणं बाकी आहे. 47 धावांची आवश्यकता आहे. फकीरावरती हल्लाबोल केलाय. यावेळचा चेंडू स्क्वेअर ऑफ द विकेट फटका खेळलाय. बॅकवर्ड स्क्वेअर लेग मध्ये क्षेत्ररक्षक आहे. चेंडू अडवेल, फेक करेल. बॅकअप येते मात्र मिड ऑफ क्षेत्ररक्षकाकडून मिळतोय. तोपर्यंत एक सिंगल धाव मिळेल. धावसंख्येमध्ये होईल बदल. धावसंख्या पोहोचेल 36 वरती. तिसऱ्या षटकाचा खेळ सुरू आहे. 36 धावा धावफलकावरती आल्यात. शेवटचा चेंडू येणं बाकी आहे. 13 चेंडू 46 धावांची आवश्यकता आहे. 13 चेंडूमध्ये 46 धावा इथे बनवायच्या आहेत. 7+1 चौकार मारायचा आहे असं गणित येथे मांडावं लागेल. विनोदने खेळलेला फटका. चेंडू जाईल डीप स्क्वेअर क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरून येतोय. रुबाबदार मॅग्निफिसंट षटकार. गरज आहे. सौरभ तुला एक सांगतो, क्रीडा भवन अलिबागला नवगाव 11 संघ जेव्हा खेळत होता, सामना जिंकण्यासाठी 7 चेंडूत 14 धावांची गरज होती. विनोद वाटकरे एका बाजूला होते, दुसऱ्या बाजूला प्रकाश पाटील होते आणि 7-14 असताना बरोबर एकही म्हणजे त्यावेळेला एक बाउंड्री नव्हती आली, एकही षटकार आला नव्हता आणि विनोदने लास्ट मोमेंटला 7-14 पाहिजे असताना समोर चौका मारला क्रीडा भवनला आणि मग 6 धावा राहिल्या. प्रकाश पाटीलने तेव्हा षटकार लगावला. नवगाव 11 संघ जिंकला. विनोद वाटकरेला ना अशा क्रुशियल मोमेंटला काय करावं हे बरोबर माहिती आहे आणि म्हणून तो मोठा प्लेयर का आहे तर क्रुशियल मोमेंटचा आपण म्हणतो ना की बडे मॅच का बडा प्लेयर, तशा पद्धतीची विनोद वाटकरेची कामगिरी राहिले. त्यामुळे प्रेसी नवगाव संघाला हे माहिती आहे की 12 मध्ये 40 हव्यात ना तर विनोद जोपर्यंत आहे या सामन्याचा रिझल्ट काही लागू शकतो. आणि दुसऱ्या बाजूला रितांशू मैदानामध्ये आहे जो टेनिस क्रिकेटचा बाहुबली म्हणून लोकप्रिय आहे आणि त्याच्यामुळे बाहुबलीच्या बॅटमधून सुद्धा धावा आल्यात. त्यामुळे मॅच हलक्यात घेऊ नका. 12-40 होऊ शकतात आणि त्याच वेळेला गोलंदाजी करणाऱ्या संघाला माहिती आहे की इथे विकेट काढणं महत्वाचे. जोडीला म्हणजे ज्याला म्हटलं ना की वायफल ब्रेक थ्रू देणं गरजेचं आहे. ती जर जोडी ब्रेक झाली तर मैदानात थोडा रिझल्ट त्यांच्या बाजूने जाईल. पण मॅच इंटरेस्टिंग आहे. अजूनही आपण सांगू शकत नाही कोणाच्या बाजूने विजय जाईल. कारण आपण जर पाहिलं विनोदने असे कारनामे 2 ते 3 वेळा केलेले आहेत. 12 चेंडू 48 धावा. विनोदने नक्कीच समोरच्या बॅट्समनला सांगितलं तुला 4 मारायचे आहेत, मला 4 मारायचे आहेत. हे गणित विनोद वाटकरे मैदानावरती कॅल्क्युलेट करत असतो. आरसी ग्रुपने तर ठरूनच दिलेलं आहे. राकेश चव्हाण यांनी ठरवून दिलेलं आहे की जोपर्यंत विनोद मैदानात खेळत राहील तोपर्यंत तो आरसी ग्रुपचा हयात कॅप्टन राहील. बघा राकेश चव्हाण यांनी त्यांना सध्या परमनंट केलेलं आहे. बोलतो आपण मॅच कडे. राईट अमोर द विकेट गोलंदाज रितांशूला पहिला चेंडू अगदी भन्नाट वेगाने टाकलाय. राजेश धोबी गोलंदाजीसाठी आलेत. राजेश आपल्या गोलंदाजीचा इथे मात्र क्लास दाखवत असताना मुंबई विभागातील राजेश धोबी पहिल्या चेंडूवरती इथे चेंडू डॉट फेकतोय. 11 चेंडू शिल्लक. 40 धावांची आवश्यकता आहे. रितांशू यावेळेचा चेंडू फुल टॉस होता. फायदा मात्र उचलता आलेला नाहीये. झेल येथे मात्र सुटतोय.
कॅच ड्रॉप होतोय, कव्हर क्षेत्ररक्षकाकडून ते कॅच ड्रॉप झालाय. मगाशी संदीप सर पुन्हा एकदा ते वाक्य बोलावं लागतं, दारू सोडा, सिगरेट सोडा, इतर वाईट व्यसन सोडा. इथे मॅच पाहायला आला असाल तर गर्लफ्रेंडचा फोन उचलू नका, हे सुद्धा आपण वाक्य म्हणू शकतो एक गमतीचा भाग म्हणून. परंतु कॅच मात्र सोडू नका. वळूया सामन्याकडे. कॅच ड्रॉप झालाय. 10 चेंडू 40 धावा. कॅच सुटल्यानंतर येतोय लॉंग ऑन, सीमारेषा बाहेर, जखमेवरती मीठ नव्हे तर मसाला चोळल्यासारखा प्रकार. षटकार. महाशिवरात्री चषकामध्ये 8 बॉल 32 हव्या होत्या आणि मेहमूदचा कॅच सुटला होता. मॅच संपली, मेहमूद जिंकले होते. चेक. सौरभ सर एक मिनिट. ऋतांशने जर का ही मॅच जिंकून दिली तर उपसरपंच निखिल कवळे यांच्याकडून 1000 रुपयाचं पारितोषिक ऋतांशसाठी आलेलं आहे. षटकाराने येथे मात्र गणित बदलली जातात. 9 चेंडू 34 धावांची आवश्यकता. राजेश धोबीने ते मात्र कमबॅक केलंय. चेंडू आपण पाहतोय अगदी कार्पेटला चाटत चेंडू वायडेश लॉंग ऑफच्या दिशेने गेलाय. एक सिंगल धाव या चेंडूवरती मिळेल. धावसंख्येमध्ये होईल बदल. कारण मेहमूदने सुद्धा हे ताडबाट मैदान खऱ्या अर्थानं गाजवलं होतं. त्या वेळेला आपण पाहतोय त्या नाईट क्रिकेट स्पर्धेमध्ये मेहमूद 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 असंच नाव मित्रांनो ऐकायला मिळालं होतं. आणि या ताडभाट मैदानाने अनेक क्रिकेटपटूंना खऱ्या अर्थानं उंची मिळवून दिलेली आहे. विनोदने उडवलाय. चेंडू जाईल लॉंग ऑन, सीमा रेषा पार. षटकार. आवश्यकता आहे. सौरभ सर विनोद वाटकरेसाठी सुद्धा निखिल कवळे यांच्याकडून 1000 रुपयाचं पारितोषिक मॅच जिंकून दिल्याबद्दल. 7 चेंडू 27 धावा. विनोदने खेळलेला फटका येईल का आलाय. षटकार. प्रेसी नवगाव संघाचा आत्मविश्वास येथे मात्र खरंच मैदानावरती येथे प्रकट होत असताना डीजे त्यांचं स्वागत सन्मान घेतो लगेच. या ठिकाणी सन्माननीय गणेश बानकर साहेब रायवाडी खास करून उपस्थित आहेत. त्यांच्या या ठिकाणी मंडळाच्या वतीने सहर्ष स्वागत केलं जातंय. आणि त्यांच्या समवेत आमच्या संगीताताई बानकर सुद्धा उपस्थित आहेत. त्यांचे मंडळाच्या वतीने यथोचित स्वागत सन्मान केला जातोय. गजानन यांच्या शुभ हस्ते आणि पांडव यांच्या शुभ हस्ते. ओव्हर टू सौरभ सर. कारण विनोदने लागोपाठ 3 चेंडूवरती 3 षटकार मारलेले आहेत. अलिबागकरांसाठी राकेश चव्हाण यांनी पारितोषिक, त्यांच्या संघाचे ओनर परमनंट कर्णधार 40+ संघाचे त्यांनी एकदा डिक्लेअर केलेलं आहे. त्यांच्याकडून 3000 रुपयांचं पारितोषिक विनोदच्या खात्यामध्ये येथे जमा झालंय. कारण फकीरा शेखच्या शेवटच्या चेंडूवरती षटकार मारला होता आणि राजेश धोबीवरती येथे 5व्या आणि 6व्या चेंडूवरती षटकार लगावलाय. जिंकण्यासाठी 6 चेंडू 21 धावांची आवश्यकता. 61 धावा धावफलकावरती लागल्या आहेत. खऱ्या अर्थानं प्रेसी नवगाव संघाने सांगितलं होतं की 82 धावा तुम्ही स्कोरशीट वरती लिहा आणि त्या इथे लिहिल्या जाणार का. कारण हा कॉन्फिडन्स असणं गरजेचं आहे, हा आत्मविश्वास असणं गरजेचं आहे. कारण क्रिकेट हा आत्मविश्वासाने खेळणारा सुद्धा खेळ आहे. बघूया चेंडू बॅटच्या या युद्धामध्ये कोण सरस ठरतोय. रितांशु स्ट्राइक एंड वरती पहिला चेंडू. गोलंदाज आवाज गावाला बिलॉंग करणारा अमित पारकर गोलंदाजीसाठी येतोय. पहिला चेंडू आउटसाइड डी ऑफ स्टंप. व्हाईट बॉलचा इशारा पंचांकडून आलाय. अतिरिक्त धाव धावफलकावरती मोजली जाईल. 62 धावा धावफलकावरती लागल्या. जिंकण्यासाठी 6 चेंडू शिल्लक. 20 धावांची आवश्यकता. रितांशु या वेळचा चेंडू. काय घडलंय मैदानावरती पाहूया. या चेंडूवरती काय घडलंय. वेट फॉर अंपायर डिसिजन. अंपायरचा येणं बाकी आहे.
खऱ्या अर्थानं महाशिवरात्री चषकाची हीच तर खऱ्या अर्थानं खासियत आहे का मित्रांनो. या ताडफाट मैदानावरती प्रेक्षकांची गर्दी होते ना, याचा एक उत्तम नमुना या मॅच मध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे. थर्ड अंपायर कडे इथे डिसिजन पोहोचलेला आहे. महाशिवरात्री चषक 2025 KG मित्रमंडळ नवगाव आयोजित ही स्पर्धा आपण पाहतोय. तिसरे पंच इथे नक्की चेक करत आहेत. तिसऱ्या पंचांकडे आपण दाद मागतोय की हा बोल्ड आहे का याच्या बाबत अर्थातच चेक केलं जातंय. निर्णय येईल पण मॅच खरंच इंटरेस्टिंग आहे. अजूनही सौरभ आपण पाहतोय आपण ठरवू शकत नाहीये कोणता संघ या वेळेला विजय संपादन करेल. कारण क्रिकेट इज अ ग्लोरियस गेम. अनसर्टन्सी आपण म्हणतो ना, कारण क्रिकेटमध्ये कधी मित्रांनो हलक्यात कुठलाही सामना हलक्यात घेऊ नका. कारण ऑस्ट्रेलिया संघाने सुद्धा साऊथ आफ्रिका संघाला त्या जोहान्सबर्गच्या मैदानावरती थोडंसं हलक्यात घेतलं होतं आणि हलक्यात घेतल्यानंतर मात्र आपण पाहतोय मार्क बाउचरने त्यानंतर तो चौकार लगावला आणि त्या 434 धावा चेस झाल्या. कारण 2006 सालानंतर तब्बल 19 वर्ष त्या सामन्याला झालीत. तो सामना अजूनही मित्रांनो आपण पाहतो बऱ्याच वेळेला आपण तो अधिक अधोरेखित करत असतो. कारण हे महाशिवरात्री चषक प्रेक्षकांचे खऱ्या अर्थानं या डिसिजनकडे डोळे लागलेले आहेत. कारण मॅच येथे मात्र खऱ्या अर्थानं रंगतदार रंगते. सामना होता कुठे, सामना आलाय कुठे. कारण 11 चेंडूमध्ये 40 धावांची आवश्यकता, समीकरण ते बदललंय. हा डिसिजन येणं बाकी आहे. KG क्रिकेट क्लब नवगाव. कारण KG क्रिकेट क्लब नवगाव सुद्धा यापूर्वी बरेच वर्ष मित्रांनो खेळलेले आहेत आणि सध्या आपण पाहतोय गेल्या वर्षीपासून ती स्पर्धा पुन्हा एकदा या ताडभाट मैदानावरती भरवत आहेत. स्पर्धेचं आयोजन, स्पर्धेचं नियोजन खऱ्या अर्थानं या महाशिवरात्री चषकामध्ये ज्या कोळी भगिनी आहेत त्यांचं सुद्धा या खऱ्या अर्थानं मी मनपूर्वक आभार व्यक्त करेन. कारण त्यांनी सुद्धा खऱ्या अर्थानं ही जागा देण्यासाठी आम्हाला सहकार्य दिलंय. डिसिजन आपल्यापर्यंत येणं बाकी आहे. तत्पूर्वी एक खुशखबर आहे. फलंदाज बाद असल्याचा निर्णय आलाय आणि आपण म्हणतो ना की मैदानामध्ये आतापर्यंत ऋतांशूची चांगली बॅटिंग चालू होती, पण ऋतांशू याच्या पुढच्या अर्थातच परीक्षेमध्ये किंवा स्पर्धांमध्ये विचार करेल की लेग ब्रेक गोलंदाजाच्या विरुद्ध आपल्याला थोडी अधिकची प्रॅक्टिस करावी लागेल. कारण अमित पारकर नावाचा जो पेपर आहे ना मैदानामध्ये तो सॉल्व्ह करणं फार डेंजरस आहे मित्रांनो. आपण या गोलंदाजाला आतापर्यंत ISPLच्या प्रवासापर्यंत मध्ये जाताना सुद्धा पाहिलेला आहे. अलिबाग तालुक्यातून जे क्रिकेटर सिलेक्ट झाले होते त्यामधील हा आर्यन नंतरचा दुसरा क्रिकेटर होता जो तिथपर्यंत पोहोचला होता. अर्थात स्पर्धेपर्यंत नाही पोहोचू शकला पण पहिला टप्पा त्याने नक्की ओलांडला होता. त्याच्याबद्दल त्याचं कौतुक आपल्याला करावं लागेल. आणि जेव्हा अमित पारकर गोलंदाजी मैदानामध्ये करतोय त्याचा जादुई लेग स्पिन आपल्याला कधीही कळत नाही. पण आता केवळ लेग स्पिन या एकाच आघाड्यांवरती तो खेळत नाही, त्याचे 6ही वेगळे चेंडू असतात. आणि विनोद वाटकरे जर नॉन स्ट्राईक एंडला आहे तर थोड्या अंशी प्रेसी नवगाव विचार करत असेल की विनोदने आयदर स्ट्राईकला यावं, पण त्याला साथ देण्यासाठी नवीन फलंदाज मैदानामध्ये कैवल्य पाटील. प्रेक्षकांनी जरा मैदानाच्या बाहेर यायचंय. त्या रेलिंगच्या बाहेर या तुम्ही प्लीज. पाटिया रेलिंगच्या पाठी यायचंय. 5 चेंडू येणं बाकी. सामना जिंकण्यासाठी 20 धावांची आवश्यकता. अमित पारकर राईट आर्म राऊंड विकेट. याही वेळेला लेग स्टंपच्या बाहेर जाणीवपूर्वक आपण पाहतोय की समाव इट इज ऑल अबाउट द ट्रॅप ऑर नॉट. वी कांट से दॅट राईट नाव. पण आज मैदानामध्ये हा ट्रॅप पहिल्यांदा आपण पाहिलं की पहिला चेंडू सुद्धा वाईटच्या स्वरूपामध्ये अमित पारकरचा पाहायला मिळाला होता. दुसऱ्या चेंडूवरती आपल्या फिरकीने त्याने बेल उद्ध्वस्त केली आणि तिसरा चेंडू
वाईटच्या स्वरूपामध्ये आला. यावेळेला लोअर फुल टॉस बनवला. अक्षय पवार त्या ठिकाणी आहेत, पण विकीला माहिती आहे एकेरी धावावरतीच आपण समाधान मानणं आवश्यक असेल, कारण आता येणारे चेंडू शिल्लक आहेत. आपण पाहतोय मैदानामध्ये 4 आणि सामन्यामध्ये आवश्यकता आहे 18 धावांची. विनोद वाटकरे 4 चेंडू 18 धावा. टेनिस क्रिकेटमध्ये अवघड वाटणारी आव्हानं अनेक वेळेला पार झालेली आहे. अशक्य वाटणारे विजय अनेक वेळेला संपादन केलेले आहेत, पण अशा वेळेला अमित विरुद्ध विनोद ही बॅटल इंटरेस्टिंग. वाईड आलाय, वाईड आलाय, हा वाईड आहे आणि त्याच्यामुळे 4 मध्ये 17 आवश्यक आहेत. विनोद वाटकरेला सुद्धा माहिती आहे या मैदानामध्ये खडे खडे कसं खेळलं जातं आणि याच ताडभाटच्या ऐतिहासिक मैदानामध्ये रती महारथीने आजवर कसं क्रिकेट खेळलेलं आहे. त्यामुळे ज्या मैदानामध्ये आतापर्यंत लहानाचा मोठा झालो अशा मैदानामध्ये तो आपला स्वतःचं भविष्य आजमावतोय. 4 चेंडू येणं बाकी आणि सामना जिंकण्यासाठी 16 धावांची आवश्यकता. कंपल्सरी चेस हा स्पर्धेचा नियम आहे आणि त्याच्यामुळे 16 धावा बनवाव्याच लागतील या स्पर्धेमध्ये हा सामना जिंकायचा असेल तर. आपण म्हणतो ना करो या मरो, जिंकणं आपल्यासाठी किती महत्वाचं. अशा वेळेला विनोद वाटकरेसाठी आताचा चेंडू मात्र अनबिलिव्हेबल अशा प्रकारचा होता आणि या आश्चर्यकारक चेंडूने, निर्धाव जाणाऱ्या चेंडूने समीकरण बदलले, दबाव वाढलाय, कारण 3 चेंडू येणं बाकी, 16 धावांची आवश्यकता. प्रत्येक चेंडूवरती एक मोठा स्ट्रोक लगावा लागेल. त्याच वेळेला या सामन्यामध्ये प्रेसी नवगाव विजयाच्या जवळ जाऊ शकते. याही वेळेला विनोद वाटकरेला मात्र बॅटला तो चेंडू लागून देत नाहीये. हे दबाव, हा दडपण अमित पारकरने मैदानामध्ये ओळखलाय. गोलंदाजाकडे 6 चान्सेस असतात आणि म्हणूनच आपण म्हणतो ना की एखाद्या गोलंदाजाकडे असणारी ती 6 बुलेटची, अर्थातच पिस्तूल जेव्हा असते ना त्यावेळेला त्या पिस्तुलीमधून निघणारा प्रत्येक बुलेट तुम्हाला वेगळ्या प्रकारे प्रतिस्पर्धी संघाला घायल करत असते. 2 मध्ये 16 धावांची आवश्यकता आणि अमित पारकर साठी पारितोषिक आलंय. श्रीपाद नाकवा यांच्याकडून 500 रुपयांचं पारितोषिक अमित पारकरच्या या परफॉर्मन्स साठी आलंय. आता केवळ एका धावेने रेवसकरांपासून विजय दूर आहे, एका चेंडूने विजय दूर आहे, कारण 1 चेंडू येणं बाकी आणि 15 धावांची आवश्यकता. 81 आकडा ते या मैदानामध्ये यशस्वीपणे ठेवतायत आणि प्रतिस्पर्धी संघाची दाणादाण याही वेळेला मैदानामध्ये उडवतायत. प्रतिस्पर्धी संघ म्हणजे प्रेसी नवगाव संघाचं या ठिकाणी धन्यवाद मानू या स्पर्धेत सहभागी घेतल्याबद्दल आणि हार्दिक अभिनंदन असेल ते अर्थातच आज मरुआई माऊली सिंगम रेवस जागृती संघाचा. जगे सर